वडंटीवार साहेब आहेत ना, खरं तर ओबीसीच्या 374 ज्या जाती म्हणतायत ना, ते खऱ्या ओबीसीच्या जाती संपवल्याच आहेत. आणि याच्यावरती चिंतन करा ओबीसी गरिबांनी की 374 जाती संपवल्या खऱ्या कोणी. ह्या वडंटीवार साहेबाच्या वक्तव्यावर ओबीसीने विचार करणं गरजेचं आहे. कारण ओबीसींना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं आमचं 16% मराठ्याचं. हे समजून घेणं गरजेचं आहे. खरा घात ओबीसींचा केला असेल तर यावल्याच्या अलिबाबांनी आणि हे आता हे काँग्रेसचे वडंटीवार साहेब किंवा त्यांचे कोण कोण लीडर होते पूर्वीचे त्यांनी मराठ्याचं आरक्षण त्यांना माहित होतं ना. 14% आरक्षण हे मंडल कमिशननं ओबीसीला दिलं. हे आपलं पक्की रजिस्ट्री झाली. आता मग 16% आरक्षण हे मराठ्याचं आहे, हे मराठ्याच्या नावावरती आहे हे माहीत असताना सुद्धा दिलं. याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केलं. कारण आमचं आरक्षण आम्हाला 16% माघारी मिळणार आहे. हो, ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला. ज्यांनी दिलं आमचं तर दिलं, हो आमचं तर वाटोळच केलं देणारांनी. आमचं ज्यांनी आमचं 16% आरक्षण 1954 दिलं, उदाहरणार्थ पवार साहेब आहे, त्यांनी आमचं वाटोळं केलं समजा, पण त्यांनी आमचं दिलं. अहो, ज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकार ठेवला येईनी.